नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा कर परिषदेत 10 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय. कर सवलतीची मर्यादा 20 लाख रुपये निश्चित. समान श्रेणी समान निवृत्ती वेतन यासंदर्भात सरकार गांभीर्यानं निर्णय घेत असल्यानं त्याचं राजकारण करू नये, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली. देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुरक्षाविषयक वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार, माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू. 116 दिवसांनंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी संचारबंदी उठवली. जनजीवन काहीसं सुरळीत. समाजातल्या अंतिम घटकापर्यंत जाणीवपूर्वक पोहोचून उपेक्षितांचा विकास गेल्या 2 वर्षात साधल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बुलडाणा आश्रमशाळेची मान्यता रद्द, 15 दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये काल झालेल्या बैठकीत 10 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. संपूर्ण देशात एक समान कर प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे कर निर्धारणामध्ये अधिकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या वस्तू आणि सेवांवर केंद्रानं कर लावायचे आणि राज्यांनी कशावर कर लावायचे हे निश्चित करण्यात आलं. तसंच कर सवलतीची मर्यादा 20 लाख रुपये निश्चित करण्यात आली, असं जेटली यांनी यावेळी सांगितलं. कर निर्धारणाचं कार्य 2 वेगवेगळ्या संस्थांकडून होऊ नये यासाठी समांतर कर निर्धारणाचे 4 आराखडे तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संरक्षण मंत्रालयानं समान श्रेणी समान निवृत्ती वेतन संबंधी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र वित्त मंत्रालयाला दिली असून ही योजना 100% लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार वित्तमंत्री जेटली यांनी यावेळी केला. समान श्रेणी समान निवृत्ती वेतन हा गंभीर मुद्दा असून त्यावर राजकारण करू नये. सरकार याबाबत गांभीर्यानं निर्णय घेत असून राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. या मुद्द्यांवर काँग्रेस आणि आप राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस माजी सैनिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केला. या मुद्द्याबाबत काँग्रेस प्रणित आघाडी सरकारनं फक्त आश्वासनं दिली, मात्र मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे काँग्रेसनं या मुद्द्यावर दिशाभूल करू नये असं ते म्हणाले. देशाची सुरक्षा अबाधित राखण्याच्या दृष्टीनं सुरक्षाविषयक वार्तांकनासाठी केंद्र सरकार नियम करणार असल्याची माहिती केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. ते चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा सरकार देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले, घुसखोरी, नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानकडून होणारा गोळीबार या घटनांचं प्रमाण जास्त होतं. आता त्यात घट होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी झालेल्या सदोष वार्तांकनामुळे दहशतवाद्यांना फायदा झाला. आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत त्यांना माहिती मिळत होती. याकडे लक्ष वेधत त्यांनी सुरक्षेशी संबंधित वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार असल्याचं सांगितलं. तंबाखू सेवन ही देशापुढील मोठी गंभीर समस्या असून त्यामुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या आजारांविषयी शालेय स्तरातूनच जनजागृती करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केलं. दंत आणि मौखिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुंबईत नड्डा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या मागास भागात मौखिक कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्यानं दंतवैद्यांनी ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा करावी, असं आवाहन सावंत यांनी यावेळी केलं. भाजपाच्या परिवर्तन यात्रेला उत्तर प्रदेशामधील सहारनपूरमधून आज सुरुवात होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. ही यात्रा 4 टप्प्यात होणार असून लखनौमधील यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. ही यात्रा 403 मतदारसंघात फिरून सुमारे 17,000 किलोमीटरचं अंतर कापणार आहे. तर 380 मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते सभा घेणार आहेत. पूर्ण बहुमत, संपूर्ण विकास, भाजपावर विश्वास हे या यात्रेचं घोषवाक्य आहे.
तब्बल 116 दिवसानंतर श्रीनगरच्या मुख्य रस्त्यांवर जनजीवन काहीसं सुरळीत झाल्याचं काल दिसून आलं। काश्मीरमध्ये काल संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली होती। आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाककडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, नागरी वस्त्यांवरचे हल्ले, बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेलं अशांततेचं आणि अस्थिरतेचं वातावरण यामुळे काश्मीरचं सामाजिक जीवन पूर्णतः ढवळून निघालं होतं। या पार्श्वभूमीवर काल काहीसं जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखं वाटत होतं। FCRA अर्थात परकीय अंशदान नियमन कायद्याअंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी नियमित कालावधीत अर्ज केला नाही म्हणून जवळपास 11,000 स्वयंसेवी संस्थांचे परवाने सरकारनं रद्द केले आहेत। FCRA अंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी अंतिम मुदतवाढीची 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचं गृह मंत्रालयानं यावर्षी मार्चमध्येच घोषित केलं होतं। संबंधित स्वयंसेवी संस्थांना 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावे लागतात, पण सरकारनं 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती। वेळेत परवाना अर्ज सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची एक सूची गृह मंत्रालयानं जाहीर केली असून या संस्थांचा परवाना 1 तारखेपासून रद्द करण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। परवाना रद्द झालेल्या संस्थांना आता परदेशी देणगीदारांकडून निधी स्वीकारता येणार नाही। समाजातल्या अंतिम घटकापर्यंत जाणीवपूर्वक पोहोचण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला असून त्यामुळे समाजातल्या दुर्लक्षित उपेक्षित घटकांच्या विकासाला गती आली असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। इंडिया टुडे समूहाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित स्टेट ऑफ द स्टेटस या परिषदेला मुख्यमंत्री काल उपस्थित होते। त्यावेळी ते बोलत होते। राज्य सरकारनं गेल्या 2 वर्षात केलेल्या नियोजित प्रयत्नांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं। पायाभूत प्रकल्पांना गती, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वाटचाल आणि सेवा अधिकाराच्या माध्यमातून घरपोच सेवा या उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली। अर्थव्यवस्था, सर्वसमावेशक विकास आणि ई-गव्हर्नन्स या 3 निकषांवर महाराष्ट्रानं बिग स्टेटचा पुरस्कार प्राप्त केला, तर पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक विकसित बिग स्टेट पुरस्कारानंही महाराष्ट्राला यावेळी गौरवण्यात आलं। दुष्काळ प्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून याबाबतच्या कार्यवाहीला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिल्ली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल झालेल्या भेटीत जेटली यांनी दिलं। वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम करताना जकातीबाबत राज्यांसाठी सुलभ धोरण निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जेटली यांचे आभार मानले। या कराच्या आकारणीत पारदर्शकतेच्या माध्यमातून सुसंगती आणण्यासह संबंधित अधिनियमातील दंड संहिताविषयक तरतुदींची तीव्रता कमी करण्यात यावी अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना यावेळी केली। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 2015 मध्ये जाहीर केलेल्या सौर कृषीपंप योजनेच्या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे। याआधी 5 एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता, मात्र आता 10 एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक झाली आहे। त्यातल्या 11 जणांना येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते। बुलढाण्याची घटना अत्यंत गंभीर आहे। सरकारनं आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। आश्रमशाळेच्या संचालकांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि असे देखील आदेश आम्ही दिलेले आहेत की याची जी काही जांच आहे ती महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून याची चौकशी केली जाणार आहे। त्याची टीम आपण तयार केलेली आहे। यासोबतच या घटनेकडे पाहताना जेवढ्या राज्यातील आश्रमशाळा आहेत, मग त्या अशा प्रकारच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत त्या किंवा सरकार ज्या स्वतः चालवतं त्या अशा सगळ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांनी जाऊन तिथल्या मुलींशी बोललं पाहिजे। त्याच प्रकारे तिथे जे काही आपण SOP तयार केलेले आहेत मुलींकरता त्याचं योग्य पालन होत आहे की नाही
याची देखील माहिती घेतली पाहिजे आणि जिथे होत नसेल तिथे कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचं अतिशय सक्त निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नयेत आणि समाजकंटकांना जरब बसावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिलं। सवरा यांनी काल बुलडाण्याला जाऊन पीडित मुलीची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। संस्थेतल्या 10 दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून नीनाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे असंही सवरा यांनी यावेळी सांगितलं। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची पोलीस चौकशी होणार असून येत्या महिनाभरात आरोपपत्र दाखल व्हावं असा सरकारचा प्रयत्न आहे। तसंच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा या दृष्टीनं पावलं उचलली जातील असंही सवरा म्हणाले। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिली आहे। दरम्यान राष्ट्रीय बाल विकास संरक्षण आयोगानं बुलडाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे। कृष्णा गोदावरी नदीच्या खोऱ्यात ONGC अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वायूचं उत्खनन केल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या भागीदार कंपन्यांवर केंद्र सरकारनं 10,000 कोटी रुपयांचा दंड लावला आहे। रिलायन्सनं गेली 7 वर्ष या क्षेत्रात एकूण 33,80,000 ब्रिटिश औष्णिक युनिट एवढ्या वायूचं उत्खनन केलं होतं। या उत्खननापोटी सरकारनं रिलायन्सकडे $1,47 कोटी एवढ्या रकमेची मागणीही केली आहे। केंद्रानं या संपूर्ण कार्यवाहीसाठी रिलायन्सला 1 महिन्याची मुदत दिली आहे। दरम्यान आपल्याला आखून दिलेल्या क्षेत्रातच कायद्याच्या चौकटीत राहून आपण वैध उत्खनन केलं असून सरकारच्या या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया रिलायन्सनं व्यक्त केली आहे। टाटा उद्योग समूहाच्या सर्वसाधारण सभेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांना समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री बॉम्बे हाऊसमध्ये आल्यावर छायाचित्रकारांनी त्यांचं छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मिस्त्री यांच्या सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांना मारहाण केली। या घटनेची तक्रार रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। या घटनेनंतर टाटा समूहाचे प्रवक्ते देवाशीष रॉय यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे। अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाऐवजी राज्य सरकारनं मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सवर शिवस्मारक उभारावं अशी मागणी मच्छीमार कृती समितीनं केली आहे। समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली। अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विरोधात मच्छीमार समाजानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरण रीट याचिका दाखल केली आहे। मात्र ही याचिका केवळ मच्छीमार समाजाच्या उपजीविकेचे प्रश्न मांडणारी असून त्यात पर्यावरणाविषयीचे मुद्दे नाहीत हे सरकारचं म्हणणं दिशाभूल करणारं आहे असा आरोप तांडेल यांनी केला। मच्छीमार समितीचा विरोध शिवस्मारकाला नसून प्रस्तावित जागेला आहे। तसंच या स्मारकाच्या बांधकामामुळे मुंबईच्या किनाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं। समुद्रात 42 एकरांवर भराव टाकून हे बांधकाम केलं तर इथला मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। नागपुरात मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असून येत्या 15 तारखेपासून मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान वर्धा रोडवरील छत्रपती पूल तोडण्यात येणार आहे। या दरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत चालावी म्हणून वर्धा रोडवरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। पूल तोडण्यासाठी 15 दिवस लागणार असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं दीक्षित यांनी सांगितलं। सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आपण आता माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। दक्षिण मुंबईत वाडीबंदर इथं पूर्वमुक्त मार्गावर आज एका टॅक्सीला झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत। सुरतहून मुंबईत आलेल्या 9 जण टॅक्सीतून मुंबादेवीच्या दिशेने जात असताना सकाळी 9 वाजता हा अपघात झाला। सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनानं हमीभाव जाहीर करून नाफेडमार्फत कालपासून सोयाबीन खरेदीला प्रारंभ केला आहे। या खरेदी केंद्रांमध्ये सोयाबीनला बोनससह 2,775 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत आहे।
विदर्भात कपाशी खालोखाल नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सोयाबीनचं पीकही चांगलं येईल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. पण सोयाबीन वाढीच्या दिवसात पावसाची उघडीप आणि पीक काढणीच्या वेळी वाशिम जिल्ह्यासह या भागात झालेली जोरदार वृष्टी यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सरकारनं हमीभाव जाहीर करून नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्यांना जे सोयाबीनची जी पीक आहे, सोयाबीनचे उत्पाद आहे त्यांना जवळपास 2200 ते 2300 प्रति क्विंटल असा भाव मिळत होता. पण नाफेडच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच ते खरेदी विक्री केंद्र सुरू केलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जे MSP आहे ते 27 ते 75 रुपये प्रति क्विंटल ठेवली आहे. आणि त्याच्यामुळे मागील 2 दिवसापासून जे शेतकऱ्यांना त्यांचे जे सोयाबीनचे भाव आहे या भावामध्ये एक वृद्धी झाली आहे. आणि आज मी इथे स्वतः व्हिजिट केली, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुद्धा त्यांना भाव मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांचा लाभ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे. रेल्वे स्थानकं म्हणजे सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण. आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं हजारो लोकांची ये-जा तिथं दिवसभर होत असते. या लोकांच्या चालण्याच्या वेळी होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती करण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न नागपूरच्या रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आला आहे. सोलार एनर्जीवर वीज तयार करण्याच्या प्रयोगानंतर आता नागपूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर प्रवाशांच्या चालण्यामुळे होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती केली जाते. मुख्य प्रवेशद्वारातच ही वीज निर्मिती करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. यावरून चालत गेल्यानंतर एका स्टेपमुळे जवळपास 10 वॅट वीज तयार होत असते. 0 पॉइंट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे उपकरण शोधून काढलं. नागपूर स्थानकावर राबवण्यात आलेल्या प्रयोगात तयार झालेल्या विजेवर 25 वॅटचे 4 लाईट्स सुरू आहेत. रात्रीच्या वेळेला हे लाईट सुरू करण्यात येतात. या डिव्हाइसवर मोबाईल सुद्धा स्वतः स्टेप करून चार्ज करू शकतो. माणसांच्या चालण्यासोबतच वाहनांमुळेही वीज निर्मिती होत असल्याचं प्रवीण कुमार यांनी सांगितलं. ये हमारा जो एक टाइल है जो एवरेजली 10 वाट एवरी फ्लिक यानी पर स्टेप वो क्रिएट करता है. और हम लोग जितने समेशंस ऑफ टाइल्स लगाएंगे उस अनुसार से हम लोग आगे के रिक्वायरमेंट पे कितना उसका रिक्वायरमेंट है, कितने मतलब फुटफॉल गिर रहा है, उसके अनुसार से हम लोग इसका पावर डिसाइड करते हैं. बट वन एवरेजली कंसिडर की वो 10 वाट पर फ्लिक. भविष्यातली विजेची गरज लक्षात घेता नागपूर रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेला उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल. विविध कलाकारांनी त्यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भरवण्यात आलं आहे. सिंगापूर, दुबई इथल्या कलाकारांची चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. विविध रंगछटांचा वापर करून मानवी भावना या चित्रांमधून दिसून येते. 6 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे. काल झालेल्या गटवार सामन्यात भारतीय संघाला चीनकडून 3-2 पराभवाचा सामना करावा लागला. मात्र गटात भारतानं दुसरं स्थान पटकावत या स्पर्धेत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. चीनशी झालेला सामना कालचा चुरशीचा झाला. खेळ संपायला 2 मिनिटं असताना चीननं निर्णायक गोल करून विजय मिळवला. दिवाळीपासून दिल्लीला धूर आणि धुक्यानं वेढलं असून हा 17 वर्षातला विक्रम आहे. प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे असं वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादानं सरकारला फटकारलं आहे. प्रदूषणाची पातळी कमी झाल्यास येत्या 4-5 दिवसात हे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज धूर आणि धुक्याचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा कर परिषदेत 10 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय. कर सवलतीची मर्यादा 20 लाख रुपये निश्चित. समान श्रेणी समान निवृत्ती वेतन या संदर्भात सरकार गांभीर्यानं निर्णय घेत असल्यानं त्याचं राजकारण करू नये. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली.
देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुरक्षा विषयक वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार, माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू. 116 दिवसांनंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी संचारबंदी उठवली, जनजीवन काहीसं सुरळीत. समाजातल्या अंतिम घटकापर्यंत जाणीवपूर्वक पोहोचून उपेक्षितांचा विकास गेल्या 2 वर्षात साधल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बुलडाणा आश्रमशाळेची मान्यता रद्द, 15 दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.